हे आहे आपला 6वा क्वेश्चन आणि 6वा क्वेश्चन बघितल्यावरती आपल्याला काय कळतंय की 1/3 आहे इथे आणि इथे 10/3 आहे. मग आपण जर पूर्ण टर्मला 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे 3 आणि हे 3 कॅन्सल होतंय बरोबर. दुसऱ्या इक्वेशन मध्ये जर आपण 4 ने इनटू केलं म्हणजे मल्टिप्लाय केलं तर हे दोन्ही खालचे कॅन्सल होत आहेत. मग आपल्याला थर्ड आणि फोर्थ इक्वेशन भेटेल. तर बघूया कसं. तर मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 3 and इक्वेशन 2 by 4. मग आपण आता या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करू. तर 3 into 1/3x plus 3y is equals to 10/3 into 3. मग या 3 ला हे 3 कॅन्सल होतंय, या 3 ला हे 3 कॅन्सल होतंय. मग आपलं राहिली काय x plus 3y is equals to 10. आपण याला थर्ड इक्वेशन मानूया बरोबर. आता आपल्याला 4 ने इनटू करायचंय. तर 4 into 2x plus 4 into 1/4y is equals to 4 into 11/4. मग या 4 ला हे 4 कॅन्सल, या 4 ला हे 4 कॅन्सल होतंय. मग आपलं इक्वेशन काय आलं 8x plus y is equals to 11. हे आलं आपलं फोर्थ इक्वेशन. आता या दोन्ही इक्वेशन कडे आपल्याला बघून काय कळतंय तर इथे आपण जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 3y होतंय आणि मग हे दोन्ही आपण सबट्रॅक्ट करू आणि 3y कॅन्सल होईल. दुसरी पद्धत काय तर याला या पूर्ण टर्मला आपण 8 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 8x येईल आणि 8x मग हे कॅन्सल होऊन जाईल. पण आपल्याला सोपं हे जातंय कारण की याची कॅल्क्युलेशन मोठी होईल. आपण याला 3 ने मल्टिप्लाय करू. मग therefore multiplying इक्वेशन 4 by 3. मग 3 ने मल्टिप्लाय करताना कसं येईल 3 into 8x plus y is equals to 3 into 11. मग आन्सर काय येतंय 24x plus 3y is equals to 33. हे आलं आपलं फिफ्थ इक्वेशन. आता आपण कशाचे कन्वर्ट केलंय तर या इक्वेशनचं म्हणजे फोर्थ इक्वेशन आपण फिफ्थ इक्वेशन मध्ये कन्वर्ट केला. मग आता बघायचं कोणत्या टर्मकडे थर्ड इक्वेशन आणि फिफ्थ इक्वेशन. या दोन्ही इक्वेशन कडे तर लक्ष द्यायचं. हे डोक्यातनं काढून द्या. मग हे आणि हे बघितल्यावरती काय करते 3y कॉमन आहे. आपण याला सबट्रॅक्ट करू म्हणजे हे कॅन्सल होईल. मग लिहायचं सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5 from third. मग इक्वेशन लिहून घ्यायचं 24x plus 3y is equals to 33 minus x plus 3y is equals to 10. मायनस आहे म्हटल्यावरती खालचे खालच्या टर्मचे सगळे प्लस अपोजिट करायचे. इथं प्लस आहे इथं मायनस झालं, इथं प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस. आता सबट्रॅक्शन करायची. तर इथे काय येते 23x या 3y ला हे 3y कॅन्सल इज इक्वल्स टू 33 minus 10 23. therefore x is equals to 23 अपॉन हे इकडे मल्टिप्लाय ला इकडे गेल्यावरती डिवाइड होणार 23. मग आपला x किती आला 1 आला. therefore x किती आला आपला 1. मग x आपला 1 आला. या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू आपण पुट करणार आणि मग y ची व्हॅल्यू काढणार. तर कोणत्या मध्ये पुट करूया तर थर्ड मध्ये कारण थर्ड वाला इझी आहे. मग पुट x is equal to 1 in equation third. आधी इक्वेशन लिहून घ्यायचं 3x plus
plus 3y is equals to 10. x ची व्हॅल्यू आपण 1 टाकली plus 3y is equals to 10. 3y is equals to 10. हे इकडे प्लस ला इकडे गेल्यावरती मायनस 1 होणार. 3y is equals to 10 minus 1 9. y is equals to 9 upon हे 3 इकडे मल्टिप्लाय ला इकडे डिवाइड ला जाणार 3. Therefore y is equals to 3. मग आपला आन्सर काय येतंय? आन्सर आपण सोल्युशन मध्ये लिहायचं. तुम्ही पूर्ण सेंटेन्सला मी फक्त अद्याप लिहिते 1,3 हे आपलं सोल्युशन आलेलं आहे. तर हे आहे आपला 7वा प्रश्न. तर हा प्रश्न बघितल्यावरती तुम्हाला काय कळतंय की 99x 99y 101y 101x असं ज्यावेळेस इक्वेशन येतं त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं? A हा फॉलो करायचा असतो. A म्हणजे ॲडिशन, S म्हणजे सबट्रॅक्शन आणि ॲडिशन. तर हे आपण कसं करणार? तर पहिल्यांदा या दोन इक्वेशनची ॲडिशन करायची. ती आपण करणार ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. तर कसं करणार? 99x plus 101y is equals to 490 plus 101x plus 99y is equals to 501. या दोघांची ऍडिशन केल्यावरती काय येतंय? 200x plus 200x is equals to 1000. तर हे आलं. आता 200 आणि 200 200 आपण एक कॉमन काढू शकतो. तर आपण बाहेर कॉमन काढलं 200 x plus y इथे y आहे x plus y is equals to 1000. मग काय येतंय? हे इकडे मल्टिप्लाय ला 200 आहे. हे इकडे गेल्यावरती डिवाइड होणार x plus y is equals to 1000 upon 200. पहिल्यांदा 0 ला 0 कट करायचा. या 0 ला हा 0 कट करायचा. Therefore x plus y is equals to 5. हे आपलं थर्ड इक्वेशन आलं. नंतर आता आपण a मधला ऍडिशन तर केली. तर दुसरं काय आहे आपलं? सबट्रॅक्शन करायचे. तर लिहायचं सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 from 1. मग 101 plus 99y is equals to 501 minus 99x plus 101y is equals to 499. आता साइन चेंज होणार. इथे मायनस होणार. या प्लस इथे मायनस होणार आणि इथे देखील मायनस होणार. मग मायनस झाल्यावरती काय येते? 101 minus 99. तर सबट्रॅक्शन येते आपली 2x. इथे येते मोठ्या संख्येचं चिन्ह आधी देऊन घेतलं आपण मायनस. सबट्रॅक्शन यांची येते 2y is equals to या दोघांची सबट्रॅक्शन येते 2. जसं आपण मागच्या इक्वेशन मध्ये 200 कॉमन काढलं होतं तसं इथे 2 कॉमन काढला. 2x minus y is equals to 2. हे 2 इकडे मल्टिप्लाय ला इकडे गेल्यावरती डिवाइड होणार. मग x minus y is equals to 2 upon 2 is equals to 1. म्हणजे आपल्याला फोर्थ इक्वेशन काय भेटलं? x minus y is equals to 1. हे आपलं झालं फोर्थ इक्वेशन. मग आता फोर्थ इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन या तर आपण आता थर्ड आणि फोर्थ ची ऍडिशन करणार आहोत. तर ऍडिशन कशी येणार बघा. इथं मायनस y ला प्लस y कॅन्सल. 2x is equals to 6. x is equals to 6 upon 2 आणि x ची व्हॅल्यू किती येते? मग आपली 3 येते. बरोबर. 3 आली की ती या दोन्ही कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करायची आणि y ची व्हॅल्यू काढायची. तर लिहायचं पुट x is equals to 3
इन इक्वेशन आपण थर्ड घेऊया. थर्ड मध्ये घेतल्यावरती इक्वेशन लिहायचं x plus y is equals to 5. 3 plus y is equals to 5. तर आता आपल्या इथं काय येईल प्लस y is equals to 5 minus 3. बरोबर. तर मग काय येतंय y is equals to आपला आन्सर येतंय 2. मग therefore या इक्वेशनचं आपला आन्सर काय आलं x आला आपला 3, y आला आपला 2. तर हा आहे आपला 8वा प्रश्न. 8व्या प्रश्नात काय जो आपण 7वा बघितला होता तोच आहे. यामध्ये पण आपल्याला AS8 हा रूल फॉलो करायचा आहे. हा रूल कोणी मला सांगितलेला नाहीये, हा माझा रूल आहे. तर या रूल मध्ये काय आहे ऍडिशन सबट्रॅक्शन ऍडिशन. मग आपण आधी ऍडिशन करूया. मग ऍडिंग इक्वेशन 1 and 2. मग या दोघांचे ऍडिशन करताना इक्वेशन लिहून घेतलं 49x प्लस नाही मायनस आहे -47y is equals to 172 प्लस करणार आहोत आपण 57x minus 49y is equals to 252. काय आपण यांचे ऍडिशन करणार. तर ऍडिशन काय येते बघा. तर 106 ऍडिशन येते आपली 106x minus 106y is equals to या दोघांची आपली ऍडिशन काय येते बघा 424 आपली ऍडिशन आली. तर आपण 106 कॉमन काढू शकतो बरोबर. 106 आणि हे x minus y is equals to 4 to 4. आता हे 106 मल्टिप्लाय ला इकडे डिवाइडला जाणार. x minus y is equals to 4 to 4 upon 102. तर आपलं काय येतंय x minus y is equals to आता 106 ने 424 ला भागल्यावरती बघा काय येते शेवटी डिजिट 4 आहे म्हटल्यावरती 4 भाग जातोय का तर जातोय. मग 106 च्या पाड्यात 424 आहे का तर आहे 4th पोझिशनला आहे. तर हे आलं आपलं थर्ड इक्वेशन. मग थर्ड इक्वेशन आता काढलं आपण. आता फोर्थ आपल्याला काढायचंय. त्यासाठी आपण काय करणार सबट्रॅक्शन. मग त्यासाठी लिहायचं सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम 1. मग लिहिल्यावरती लिहूया आपण आता सबट्रॅक्शन करू. -49y is equals to 252 minus 49x minus 47y is equals to 172. मग आता यांचे साइन चेंज होणार मायनस आहे म्हटल्यावरती सबट्रॅक्ट केले की पहिल्यांदा साइन चेंज करायचे. तर इथे येणार मायनस, इथे येणार प्लस आणि इथे येणार मायनस. तर बघा काय येतंय हे मायनस केलं की काय येतंय 8 येतंय 8x आणि हे प्लस मायनस मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस या दोघांची सबट्रॅक्शन केल्यावरती काय येतंय जे इथं आलं तेच इथे येणार फक्त इथलं साइनचं बघायचं. तर 8y is equals to आता या दोघांची सबट्रॅक्शन काय येते तर इथे येणार 0 आणि इथे येणार 8. तर बघा आलं का x plus y is equals to 8 आपण कॉमन काढला 80 x plus y is equals to 80 upon 8. तर आपला आन्सर काय येतंय 10 आन्सर येतं आपलं 8 आहे 80. मग आपले दोन इक्वेशन आले एक तर थर्ड आणि दुसरा आहे तो फोर्थ.
तर हे जे आहे ते आपलं फोर्थ इक्वेशन आलं. मग आता या दोन्ही इक्वेशनचे आपल्याला ऍडिशन करायचे. तर आता आपण हे दोन इक्वेशन घेतले. आता या दोन इक्वेशनकडे बघायचं. हे दोन्ही विसरून जायचे. मग या दोन इक्वेशनकडे बघितलं की कळतंय प्लस y मायनस y कॅन्सल होतोय. मग लिहायचं ऍडिंग इक्वेशन थर्ड and fourth. मला लिहायचं x plus y is equals to 10 plus x minus y is equals to 4 upon 2x याला एक cancel is equals to 14 addition यांची झाली x is equals to 14 upon 2. मग therefore आपला x काय आला 7 आला. तर 7 आपला आन्सर आलेला आहे. तर 7x is equals to 7 आता आपण कोणत्याही एका व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करायचे आणि y ची व्हॅल्यू काढायची. तर आपण इक्वेशन थर्ड घेऊ. तर पुट x is equals to 7 in equation third. आधी इक्वेशन लिहून घ्यायचं. x minus y is equals to 4. हे आपण इक्वेशन लिहून घेतलं की x ची व्हॅल्यू पुट करायची. x minus y is equals to 4. हे minus y इथे 4 हे इकडे प्लस 7 आहे तिकडे गेल्यावरती -7 minus y is equals to इथे काय येते सबट्रॅक्शन 3 येते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. या मायनसला हे मायनस कट झालं आणि y is equals to 3 हे आपला आन्सर आलं. तर आपल्या लास्ट आन्सर काय येतंय therefore मध्ये लिहायचं 7,3 हे आपलं सोल्युशन आलं. तर इथे आपला प्रॅक्टिस सेट 1.1 संपलेला आहे. तर 1.2 प्रॅक्टिस सेट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल.